नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 28 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच बघा अशोक कुमार लाहिरी. बघा अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा 25 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा त्यांनी सुमन के बेरी यांची जागा घेतली आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, लाहिरी हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि पश्चिम बंगालचे माजी आमदार आहेत. तर बघा नियुक्ती बघा. तर बघूयात आपण नीती आयोगाची सध्याची रचना कशी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, एप्रिल 2026नुसार बघा नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा नरेंद्र मोदी, म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर बघा उपाध्यक्ष आहेत अशोक कुमार लाहिरी. बघा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि बघा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO आहेत BVR सुब्रमण्यम. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण नीती आयोगाबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहूयात आपण. बघा नीती आयोग ही भारताची एक महत्त्वाची धोरणात्मक संस्था असून ती थिंक टँक म्हणून कार्य करते. तर बघा जुना नियोजन आयोग याची बरखास्ती करून या नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा नीती आयोगाची स्थापना झाली होती बघा 1 जानेवारी 2015 रोजी. आणि याचे पूर्ण नाव आहे बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, असे याचं संपूर्ण नाव आहे. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. 2026 या वर्षासाठी युनेस्कोने कोणत्या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले आहे? तर बघा त्या शहराचं नाव आहे रबात. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर रबात या शहराचे नुकतीच जागतिक पुस्तक राजधानी म्हणून या शहराला घोषित केलेले आहे. ओके, तर रबात असे या शहराचं नाव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण हे शहर कुठे आहे. तर बघा युनेस्कोने 2026 या वर्षासाठी रबात या शहराला जागतिक पुस्तक राजधानी म्हणजेच वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित केले आहे. तर बघा रबात ही मोरोक्को या देशाची राजधानी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या निवडीचे कारण काय आहे ते बघूयात आपण. तर बघा रबातमध्ये असलेले 54 प्रकाशनगृह, आफ्रिकेतील तिसरा मोठा पुस्तक मेळावा आणि तिथल्या साक्षरता प्रसारामुळे या रबात या शहराची निवड करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे आयोजन कोणत्या शहरात होईल? तर बघा ताशकंद या शहरामध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे आयोजन होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. कोणत्या जिल्ह्याने 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जनजागृती मोहिमेमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे? तर बघा त्या जिल्ह्याचं नाव आहे अहिल्यानगर, जे की महाराष्ट्र म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामधील आहे. तर बघा महाराष्ट्रामधील अहिल्यानगर या जिल्ह्याने 8व्या राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जनजागृती मोहिमेमध्ये देशामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा एकूण उपक्रम बघा अहिल्यानगर जिल्ह्याने मोहिमेदरम्यान विक्रमी म्हणजेच बघा 3,24,075 जनजागृती उपक्रम राबवले आहेत आणि जे देशामध्ये सर्वाधिक आहेत. तर बघा दुसऱ्या क्रमांकावरती आहे बघा महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्याने या मोहिमेमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. ओके, तर बघा मोहिमेचा कालावधी म्हणजेच बघा ही जी मोहीम आहे ती म्हणजेच 8वी आवृत्ती 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये राबवण्यात आलेली आहे. तर बघा यंदाची संकल्पना म्हणजेच यावर्षीची थीम आहे बघा बालकाच्या आयुष्यातील पहिल्या 6 वर्षातील मेंदूचा विकास, अशी या वर्षाची म्हणजे 2026ची थीम आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. आशिया झिरो इमिशन कम्युनिटी
प्लसच्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे डॉक्टर एस जयशंकर. म्हणजेच भारताचे विदेश मंत्री म्हणजेच भारताचे परराष्ट्र मंत्री जे आहेत ते एस जयशंकर आहेत आणि त्यांनी आशिया झिरो इमिशन कम्युनिटी प्लसच्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. सुवारी उत्सव नुकताच कोणत्या राज्यात साजरा केला गेला? तर बघा, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच आसाम. तर बघा, आसाम या राज्यामध्ये सुवारी उत्सव हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आसाम या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यामध्ये माहिती बघूयात आपण. हा जो उत्सव आहे तो प्रामुख्याने आसाममधील कायमस्वरूपी जिल्ह्यातील बोको प्रदेशामध्ये साजरा केला जातो. तर बघा, आसाममधील बोको या प्रदेशामध्ये हा साजरा करण्यात आलेला आहे. आणि बघा, बोडो, राभा आणि कोच राजबंदी यांसारख्या स्थानिक समुदायाद्वारे हा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर बघा, याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे काय आहे? तर बघा, ते पारंपरिक हत्तींची झुंज जी तिथल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग मानली जाते. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026मध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा, सूरज कुमार चंद यांनी HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026मध्ये पुरुषांमध्ये विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. बघा, चेन्नई शहरामध्ये पार पडलेल्या HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026मध्ये भारताच्या सूरज कुमार चंद याने पुरुषांचे म्हणजेच विजेतेपद पटकावलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, अंतिम सामना बघा, सूरजने दक्षिण कोरियाच्या जेओंग मिन रु याचा पराभव केलेला आहे. ओके, तर बघा, म्हणजेच त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये सूरजने एकही गेम न गमावता हे विजेतेपद पटकावलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, सूरजने हे 4थे PSA चॅलेंजर टूर विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, महिलेमध्ये इजिप्तच्या रौकाया ओथमन हिने महिलांचे विजेतेपद जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा, इजिप्तच्या रौकाया ओथमन यांनी महिलांमध्ये या स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. कोणत्या भारतीय उपक्रमाला सक्षम वातावरण या श्रेणीमध्ये WSIS पुरस्कार 2026साठी नामांकन मिळाले आहे? तर बघा, त्या योजनेचं नाव आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच समृद्ध ग्राम उपक्रम. तर समृद्ध ग्राम उपक्रम या उपक्रमाला नामांकन मिळालेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा, श्रेणी आहे सक्षम वातावरण. तर या श्रेणीमध्ये समृद्ध ग्राम हा जो उपक्रम आहे त्याला नामांकन मिळालेले आहे. तर बघा, याचा उद्देश काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करून सर्वसमावेशक विकास करणे आणि फिजिटल म्हणजेच भौतिक आणि डिजिटल सेवा पुरवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर या योजनेअंतर्गत समृद्ध केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि जी भारतात म्हणजेच ग्रामीण भागामध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी आणि ई कॉमर्स सेवा प्रदान म्हणजेच करत आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी 2028 अखेरीस मंगळावर संयुक्तपणे कोणता रोव्हर प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा केलेली आहे? तर बघा, त्या रोव्हरचं नाव आहे रोजालिंड फ्रँकलिन. तर बघा, रोजालिंड फ्रँकलिन या रोव्हरची संयुक्तपणे प्रक्षेपित म्हणजे 2028 अखेरीस मंगळावरती संयुक्तपणे प्रक्षेपित करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. नुकताच कोणत्या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा करण्यात आला? तर बघा, बिहू हा सण साजरा केला जातो बघा आसाम या राज्यामध्ये. ओके, तर आसाम याचं उत्तर असणार आहे. तर आसाम या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे करंट अफेअर्सचे जे प्रश्न होते ते संपूर्ण आपण कव्हर केलेले आहेत बघा. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.